नाही मारत बघा अंगावर यायला लागले. नाही 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 ना अतिशय देखणं आहे मित्रांनो. दाताला 2 दात म्हणला काय आदत आदत काय सांगताय दाखवा बरं दात. तर मित्रांनो बघू शकता आदत आहे. ठीक आहे पाडलाय काय नाही आदतच आहे सोडा. आदत आहे मित्रांनो अजून. तर चालू आहे का ह्याला काय दाखवलंय ब्रिडिंगला चालू केलंय नाही अजून आदत असल्यामुळे अजून सोडलेलं नाही. बर किती किंमत सांगताय मालक याची? त्याचे 80,000 80,000. बर काय मागितलंय याला? मागते जुळल्याला दिसते दाता दाखवायचे दाताला संपलं. दाखवा. किती दाखवा दाखवा बैल नाही हा मग कशी घेतली तुम्ही न बघता? बघलेला अजून फायनल फक्त दाता बघितलं काम संपलं बाकीचं समजा बघितलेलं आहे. बरं 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 खाली रेडी आहे काय? रेडी कधी वेली हे एक 8-10 दिवस झाला. 10 दिवस झाले इले. हा बघून घ्या मित्रांनो. हा दाखवा 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 पूर्ण दाखवा. पूर्ण दाखवा दिसू दे. दाताला जुळलेले किती वेळ ताई म्हणला की? नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलो सांगोल्याच्या म्हैस बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण म्हशींचा अहवाल बाजार अहवाल त्या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा. म्हणजे आपला गाव तालुका जिल्हा आपलं नाव त्या ठिकाणी मेन्शन करा. तर आम्हाला समजून जाईल की व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोहोचतायत. आपण आज पंढरपुरी म्हशी असतील, दुगल म्हशी असतील, गावरान म्हशी असतील अशा म्हशींची त्या ठिकाणी चालू मार्केट रेंज पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो कोणत्या प्रकारच्या म्हशी पाहायला आवडतील कमेंट करून सांगा. आपण आज बऱ्यापैकी शेतकऱ्याच्या म्हशी कव्हर करणार आहोत. त्यामध्ये रेड्या असतील, रेडा असेल असे संपूर्ण त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जरा जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मित्रांनो. शेवटपर्यंत बघितला तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट देखील करू शकताय. आणि आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. मालक तुमच्याकडे आहे म्हैस कशी आहे दाताला? तुमच्याकडे मालक दाताला कशी सायदाती? शेतकरी व्यापारी आहे तुम्ही? शेतकरी जरा पुढे घ्या तिला. 2 दावे लावली तिला जरा कधी दिल्या व्यवहार झालाय काय? बरं किती झाला मालक व्यवहार? 2.5 लाख हे हा हे दोन्ही पण दिले काय? हे मोरामध्ये येते त्या काय गुगलमध्ये येते. दुगलमध्ये येते त्या? बरं केवढ्याला झाला व्यवहार मशीनचा? 1.5 लाखाला 1.5 लाखाला 2 दिले त्या काय? बरं वेत किती आहे ह्यांचं? पहिला आहे ते तिसऱ्या हे पहिल्यांदा आहे आणि हे तिसऱ्यांदा आहे काय? हे जरा उशिरा लागले काय? बरं ठीक आहे धन्यवाद. राम राम मालक. गाव कुठला आहे? मस्त मसवडचं आहे काय? बरं पंढरपूर आहे काय म्हैस? बरं दाताला कशी आहे? दाताला 400 4 दात आहे. बघून काय शेतकरी मित्रांनो 4 दात म्हैस आहे. पंढरपुरी शिंगाळू म्हैस आहे. किती वेळ येतात आहे? तिसऱ्यांदा आहे. किती दूध दिले गेल्या हाताला? 4 लिटर. काय किंमत सांगताय? 1,10,000 1,10,000 मालकाने किंमत सांगली मित्रांनो. म्हैस बघा कास वगैरे बघून घ्या. ठेप्याला वगैरे कसा आहे. कितीला सुटेल मालक काय? 90ला द्यायची फायनल. 90 आलं तर देणार आहे. बरं कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 8600 हां 46405. ठीक आहे धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या. ते सांगोल्या बाजारातील म्हशींचा बाजार आहे आणि अशा पद्धतीनं बाजार भरलेला आहे. बघून घ्या. आपण आता रेड्या दाखवण्याचा प्रयत्न करूया. सांगता येणार नाही काय? पंढरपूर आहे का भाया? बरं मित्रांनो बघून घ्या. पंढरपुरी रेडी आहे ही. धडाला वगैरे चांगला आहे. किती किंमत सांगताय? 15. शेतकरी आहे तुम्ही? हां बरं शेतकऱ्याजवळ 15,000 किंमत सांगली मालकाने. बघून घ्या. कुणाला पाहिजे असेल तर आपण ह्याचा भैयाचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. गाव कुठला आहे मालक? टेंभुर्णी कडला आहे. हां बरं कितीपर्यंत सुटेल काय? 13ला देणार आहे. मोबाईल नंबर द्या की. 8390 हां 722100. बरं शेतकरी आहे तुम्ही? हो ठीक आहे धन्यवाद. नमस्कार. कुठल्या गावचा आहे? शहाजानी औरात. बरं ते तुम्ही घेतले का विकले? घेतले काय? कुठल्या ब्रीडमध्ये येते ही म्हैस? गवडारूमध्ये येते. गवळावर पंढरपुरीच आहे काय? पंढरपूर. कितीला घेतले माल? म्हैशी 1,11ला. 1,11,000ला घेतले. हां बरं कशाच्या बोलीत दिले? कसं घेतले? दूध 5.5-6 एका टायमाला ह्या हिशोबाने घेतलेले आहे. म्हणजे 11-12 लिटर दुधाच्या बोलीवर घेतलेले आहे. बोलीवर घेतले काय? बरं व्यापाऱ्याकडनं घेतले काय? हां हे शेतकरी आहेत. शेतकरी आहेत काय? हां तुमचे मला? बरं त्या शेतकरी घेतले काय? हां बरं तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो. ही म्हैस आहे. दाताला कशी आहे ही म्हैस?
दाताला जुळल्याला दिसते. ते दाता दाखवायचे. दाताला संपलं. दाखवा किती दाखवा दाखवा. हा बैल नाही हा मग कशी घेतली तुम्ही न बघता? बघलेला अजून फायनल फक्त दाता बघितले काम संपलं बाकीचं समजा बघितलेलं आहे. बरं बरं बरं. खाली रेडी आहे काय? रेडी कधी वेली? हे एक 8-10 दिवस झाला. 10 दिवस झाले इले. हा बघून घ्या मित्रांनो. हा दाखवा 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 पूर्ण दाखवा. पूर्ण दाखवा दिसू दे. दाताला जुळलेले किती वेळा ताई म्हणला की? तिसऱ्यांदा आहे काय? मग बरोबर आहे जुळली जास्त मित्रांनो. बघून ठेप्या वगैरे बघा मित्रांनो कसं लागलेलं आहे. मोठ्या मापाचा आहे. ठीक आहे धन्यवाद. राम राम. राम राम. गाव कुठला आहे? मंगळवेढा. मंगळवेढ्याचं आहे. हा बरं कशी आहे दाताला म्हैस? ही जुळले दाताला. दाताला किती वेळ आहे? ही तिसरा आहे पोटातला पोटाला तिसरा आहे. किती दिवस बाकी आहेत? आणि 15 दिवस बाकी आहे. 15 दिवस बाकी आहेत. तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो. पंढरपुरी म्हैस आहे मोठ्या मापाची. तर मंगळवेढा म्हैस आहे ही. किती दूध दिले गेल्या वेताला? 11 लिटर दिले. 11 लिटर 2 टाइम. हा 2 टाइम सकाळ 6 संध्याकाळी 5. हिला काय शिकवण आहे काय? काय शिकून गाडी माग गाडी पडते गोंगडी. हातावर घेतले. होय गोंगडेच काय? होय होय समजा समजा. बर किती किंमत सांगली? ही 1.75 सांगितली. 1.75 सांगितली. मित्रांनो बघून घ्या. 1,75,000 मालकाने किंमत सांगली. मोठ्या मापाची म्हैस आहे. दूध किती देईल म्हणलं आता? दूध दिली 11 लिटर. वा ठीक आहे. काय कमी जास्त होईल का? काय 1.5 लाखाला दे. 1 लाखाला देणार आहे. मोबाईल नंबर द्या की. 8007 45 35 35. ठीक आहे धन्यवाद. ओके. तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो. मोठ्या मापाची म्हैस आहे. कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याजवळचे संपर्क साधून घ्या. तुमच्याकडे आहे म्हैस? कशी आहे दाताला? जुळली आहे? किती वेळात आहे? आता चौथा आहे. बोटातलं चौथा आहे. पंढरपूर आहे का ही? नाही पंढरपूर नाही. कसली आहे मग? आपले लय पंढरपूर नाही लय साधी नाही बर क्रॉस मध्ये. बर या की इकडे. तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो. म्हैस शेतकरी आहे मामा तुम्ही? हा? शेतकरी आहे का? हा शेतकरी. बर किती सांगता किंमत ही? इथं 95 सांगतोय. बर किती आलं तर देणार आहे? दे 80 पुढे आले ते. 80 पुढे आलं तर द्यायचं. हा. बर बर बर. तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो. तो शेतकरी आहे ना तुम्ही? हा शेतकरी. बर ठीक आहे. दूध किती दिला आता? 5 लिटर 5 लिटर एका टाइम. एका टायमात 5 लिटर. धन्यवाद. तिथे 95 मोबाईल नंबर सांगा. 90 11 हा, 41 75 72. ठीक आहे धन्यवाद. शेतकरी आहे ना? गाव कुठला आहे? हा तुंगत. बर किती वेळा येणार आहे आता ही? कुठं आहे? तिसऱ्यांदा आहे. बर किती दिवस बाकी आहेत आता? वेळ झाली आहे ना? किती दिवस बाकी आहेत? अजून 15 दिवस आहे. 15 दिवस घेईल. तर शेतकऱ्याजवळची म्हैस आहे मित्रांनो. 15 दिवस अजून अवकाश आहे. वेद किती तो म्हणला? तिसरं दूध किती दिलं गेलं आताला? 8 लिटर दिले 2 टायमाला. 8 लिटर. किंमत काय सांगता आता? 80,000. 80,000. बरं ही केस वगैरे अशी कापली नाहीत काय? काय तसलं आपल्याला येतच नाही केस. बर 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 बर. किती आलं तर देणार आहे मालक? 70 आलं तर द्या. 65 पर्यंत सुटलं? 65 ला मागते ती. मागते ती काय? बरं 17 देणार आहे काय? अहो, कशामध्ये येते आपलं गावरा नाही का म्हैस? कसं आता हे आपल्याला तर एवढं काय कळतं. हा आपल्याला तर एवढं शेतकऱ्याला काय कळतं. कशात येते? माळवी सुरत मध्ये येते काय? बर ठीक आहे. मोबाईल नंबर सांगा मला. 77 41 88 7007. धन्यवाद धन्यवाद. तर शेतकऱ्याजवळची म्हैस आहे मित्रांनो. बघून घ्या. तर आपण ग्राउंड रिपोर्ट माहिती घेणार आहे. ती म्हैस बघून घ्या. मोठ्या मापाची म्हैस आहे. तुमचे तर मालक म्हैस दिसू जाईल. वर पुढं घ्या. बोला. किती वेळ येतं? ठीक आहे. तिसऱ्यांदा आहे. आता पोटातलं तिसरं हा. आहे. दाताला संपलंय का? दाताला आहे की? शिल्लक आहे अजून? हा कडदाचा किती किंमत सांगता? सांगा 31 आहे. 31. दूध किती दिली ह्या व्यताला? दूध 7 लिटर एका टायमाला. एका टायमात 7. म्हणजे 12 लिटर दूध देणार मला. हो. जरा चेहरा दाखवाय म्हशीचा. मित्रांनो मोठ्या बापाची म्हैस आहे. बघून घ्या. कशामध्ये मोडते मला की? साध्यामध्ये मिळत. साधी. साधी म्हणजे गावरांमध्ये गावरांमध्ये मोडते. बर चांगली मोठ्या मापाची म्हैस आहे. किती पर्यंत सुटेल? द्यायची किंमत सांगायची? बोलायचं म्हणलं 1 लाखापर्यंत देऊ घ्या. 1 लाखाला देणार आहे. द्या मोबाईल नंबर तुमचा. 98 90 हा 37 हा 47 33. ठीक आहे धन्यवाद मालक. तर कुणाला पाहिजे असेल तर ते म्हैस घेऊ शकताय.
सांगोल्या बाजारात आपण त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेऊन म्हशींचे चालू व्यवहार आणि म्हशींच्या किमतीची त्या ठिकाणी माहिती घेत आहोत शेतकरी मित्रांनो. तुमच्याकडला आहे रेड मामा? कुठल्या गावचा आहे तुम्ही? मुंगळच आहे. मंगुड्याचा आहे काय? हा बरं, पंढरपुरीच आहे का? पंढरपुरीच आहे. तर मित्रांनो बघून घ्या, टॉप क्वालिटीचं पंढरपुरी रेड आहे. आणि दाताल कसा आहे? आदत आहे. मारत बिरतंय काय? नाही मारत. बघा अंगावर यायला लागले. नाही 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 ना, अतिशय देखणं आहे मित्रांनो. दाताला 2 दात म्हणला काय? आदत आदत. काय सांगताय? दाखवा बरं दात. तर मित्रांनो बघू शकता, आदत आहे. ठीक आहे, पाडलाय काय? नाही आदतच आहे, सोडा. आदत आहे मित्रांनो अजून. तर चालू आहे का ह्याला? काय दाखवलंय ब्रिडिंगला? चालू केले नाही अजून आदत असल्यामुळे. अजून सोडला नाही. बर, किती किंमत सांगताय मालक याची? त्याचे 80,000 80,000. बर, काय मागितलं याला? मागते ती. कितीपर्यंत? सांगाय नाही. सांगायचं नाही काय? जरा फिरवता येतले याला. होय. थांबा जरा. तर मित्रांनो बघून घ्या रेड. मागितलेली किंमत मालक सांगत नाहीत, पण सांगायला 80,000 सांगताय. कितीपर्यंत सुटेल काय? भाऊ काय बैठकीला बसले. आता चॅनल आहे, कोणाला पटलं तर योग्य किंमत सांगितली तर मागतील, फोन करतील. देऊ की 60ला? 60ला देणार. बर, ठीक आहे. 60,000 आलं का दिवस मालकाच मान आहे. रेड तर टॉप क्वालिटीचा आहे, आदतमध्ये अजून मोठं होणार आहे अजून. तर ठीक आहे, कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 98 60 हां 62 हां 17 36. ठीक आहे, धन्यवाद. ही कुणाकडला आहे? ती बी तुमच्याकडलं आहे. किती रेड आहेत तुमच्याकडे मला? 2 आहेत. 2 आहेत काय? ह्याची काय सांगता किंमत? या की तुम्ही तरी बाईट द्या इकडली एक. होय, किती सांगता याची किंमत? ह्याची लय नाही सांगत हो. 70,000. 70. कितीपर्यंत सुटेल? 60 पर्यंत. होय. दाताल कसा आहे? ही 64 आहे. 64. ही चालू असेल हा, बिल्डिंगला. चालू आहे. चांगलं चांगलं चालतंय. हो हो. हा. काय फोडबीड ह्याला? काय सुद्धा नाही. हा. 1 नंबर ब्रीडिंग साठी. ब्रिडिंग साठी 1 नंबर आहे. खात्रीशीर मिळेल. होय. ठीक आहे, नंबर तर दिलेला आहे तुम्ही. हा. ठीक आहे, धन्यवाद. शेतकरी मित्रांनो बघून घ्या, आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन त्या ठिकाणी रेडा असेल, म्हैस असेल, रेड्यांची माहिती घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. सांगोल्याचा बाजार मित्रांनो खूप मोठा असतो आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी हा बाजार भरला जातो. व्हिडिओ त्या मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा. धन्यवाद.